बुल्ढाना जिले के शेगांव नगर पालिका के सामने सफाई कर्मचारियों के उत्तराधिकारियों ने क्रमिक भूख हड़ताल शुरू की। उनकी मुख्य मांग नगर पालिका के न्यायालय के आदेशानुसार 24 उत्तराधिकारी सफाई कर्मचारियों को तुरंत नौकरी देने की है। बुल्ढाना जिले के शेगांव नगर पालिका के सामने सफाई कर्मचारियों के उत्तराधिकारियों ने क्रमिक भूख हड़ताल शुरू कर दी। उनकी मुख्य मांग है कि न्यायालय के आदेशानुसार 24 उत्तराधिकारियों को तुरंत नौकरी दी जाए। बता दें कि सफाई कर्मचारियों के स्वैच्छिक सेवानिवृत्ति लेने और सेवा के दौरान दिवंगत होने के बाद उनके उत्तराधिकारियों ने नगर परिषद में नियुक्ति के लिए आवेदन किया था। न्यायालय के आदेश के मुताबिक इन उत्तराधिकारियों को प्राथमिकता दी जानी चाहिए, लेकिन अब तक उनकी मांग पूरी नहीं हुई है। इसी के विरोध में सफाई कर्मचारियों ने उत्तराधिकारियों नगर पालिका के सामने भूख हड़ताल कर रहे हैं और जब तक उनकी मांग पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। शेगांव नगर परिषद के सामने जो साकड़ी उपोषण हो रहा है, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस 72-62 इसके नीचे ये उपोषण हो रहा है। और जो हमारी डिमांड है, ये 93 पूर्वी रोजंदारी कर्मचारी है, इनको जो वारस हक लागू हो गया शासन नियम से परिपत्रक निकल चुका, सारी बातें हो चुकी शासन की तरफ से, लेकिन फिर भी जयश्री मैडम हमारे शेगांव के सीओ ये ऑर्डर देने में हमको ना हाँ चालू है। और बीच में अभी 4 दिन पहले शेगांव में 5 ऑर्डर हो चुकी है और बाकी की 19 जो ऑर्डर है जल्द से जल्द कभी मैडम देते नहीं है। तो हम पूरे के पूरे कर्मचारी लोग जो बाकी के कर्मचारी है वो भी और हमारे सारे सफाई कर्मचारी भाई लोग ये सब सड़क पे उतरने को भी तैयार है और इससे भी ज़्यादा आक्रोशन आंदोलन हम करने को तैयार है। नगर परिषदच्या मुख्य द्वारावरती आज साखळी उपोषण करण्यात येत आहे। साखळी उपोषण करण्याचं कारण एकच का रोजंदारी सफाई कर्मचारी जे होते 93 पासून तो 2000 पर्यंत जे नगर परिषदेमध्ये परमनंट झाले होते 2000 साली, परंतु त्यांच्या वारसांना वर्षानुवर्ष आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय या नगर परिषदेने दिलेला नाही आहे। त्या अनुषंगाने मागचे 1.5 वर्षापासून आम्ही DMA मंत्रालय या सर्व विभागांना आणि आमचे सफाई कर्मचारी आयोग दिल्ली डॉक्टर PV वावा यांच्याकडे पण याविषयी दखल घेतली होती। त्या अनुषंगाने नवीन GR मध्ये नवीन चेंजेस करून आम्ही जे संघटनेमार्फत जे 24 लोकांसाठी जे काही कार्य केलेले त्या अनुषंगाने नवीन GR नवीन गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये चेंजअप आमच्या जे 24 सफाई कर्मचारी आहेत त्यांना न्याय कसा मिळेल या पद्धतीने आजपर्यंत करत आलो। परंतु 28 तारखेला एक नवीन GR जो निघाला होता त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की जे सफाई कर्मचारी वारस हक्काप्रमाणे ज्यांना लाभ देण्यात यावा किंवा देत नाही आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना लाभ याचा मिळण्यात यावा। परंतु त्यानंतरही या नगर परिषदेने आणि या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मॅडम यांनी कुठल्याही प्रकारचं यावरती लक्ष केंद्रित न केल्यामुळे आज हे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। असं कुठल्याही कायद्यामध्ये नाही आहे की एक लिस्टमध्ये जर तुमचे 1 ते 24 सफाई कर्मचारी होते त्यांनी सामाजिक न्यायाला DMA ऑफिसला यांना सर्वांना यापूर्वीही सांगितलेलं आहे का 1 ते 24 जे सफाई कर्मचारी होते त्यांना सर्वांना लाडपागे कमिटीच्या अनुषंगाने कसा लाभ देण्यात यावा यासाठी भरपूर दिवसापासून आम्ही पण प्रयत्न करत होतो। त्यांची पण आमच्याकडे लेटर्स आहे जे त्यांनी DMA ऑफिसला पाठवलं आहे, सामाजिक न्यायाला पाठवलं आहे। असे 1 ते 24 कर्मचारी रोजंदारी जे न्यायालयाच्या आदेशानुसार परमनंट झाले होते। या लढाईमध्ये आत्ता त्यांनी एक नवीन ऑर्डर काढलेली आहे। त्या ऑर्डरमध्ये उर्वरित फक्त 5च लोकांना त्यांनी 24 पैकी नोकऱ्या दिलेल्या आहे। इतर लोक जे आहेत ते आज पण लाडपागेसाठी भांडताय झगडताय, परंतु या ऑर्डर्स त्यांनी जे 5 जे आहे जर 1 ते 24 लोक होते तर संपूर्ण 1 ते 24 लोकांना ऑर्डर देण्यात यावी ही आमच्या संघटनेची मांग होती। आमच्या आजच्या या साखळी उपोषणाचा मेन विषय म्हणजे 24 कामगार जे आमचे भरती करायचे होते वारस हक्काचे, त्यांना 97 पासून ते कमीत कमी 25-30 वर्ष झाले त्यांना अडकून ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये पण DME कडनं आणि शासनाकडनं सचिवकडनं इव्हन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचं मार्गदर्शन दिल्यानंतरही या मॅडमनी या 24 लोकांच्यासाठी काही केलं नाही। आणि मागच्या आठवड्यामध्ये अचानकच 5 लोकांची कुठून तरी त्यांनी पदवी काढली आणि 5 लोकांना अर्जंट 4 दिवसामध्ये त्यांचं
त्यांना नियुक्ती पण देऊन टाकली. तर 5 जणांना नियुक्ती दिली तर एक वेळा पण अहवालामध्ये DMEने यांनी कधी सांगितलं नाही की आम्ही 5 लोकांना देऊ शकतो. गेली 2 वर्ष हे तिकडनं फक्त अभिप्राय मागतायत. तिकडनं क्लिअर गाईडलाईन्स भेटल्यानंतरसुद्धा या 24 लोकांचं काम गेले 1.5 ते 2 वर्ष झाले या मॅडम आणि परिषद अडकवत आहे. आणि त्यानंतर ही आमची वारंवार मागणी केल्यानंतर वारंवार DMEकडनं गाईडलाईन्स दिल्यानंतरसुद्धा या विषयावर यांचा एकदम उदासीन रवैया राहिल्यानंतर आत्ता मागच्या आठवड्यामध्ये 5 जणांची नियुक्ती करून याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये काहीतरी आर्थिक घोळ झालेला आहे, आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे जे काम गेले 1.5-2 वर्ष होत नव्हतं, 4 दिवसामध्ये याच 5 लोकांना कसे काही नियुक्ती देण्यात आली, त्याचे पूर्ण कॉरेस्पॉन्डन्स झालेत का नाही, त्यांची पूर्ण प्रक्रिया झाली का नाही, त्यांच्याकडनं पूर्ण जे कायदेशीर कागदपत्र आहेत ते घेतले गेलेत का नाही, त्याचं काहीही आम्हाला लेखाजोखा माहीत नाही. त्यामुळे आक्रोशित होऊन शेवटचा पर्याय म्हणून आता आमच्या जेवढे पण आमचे कर्मचारी आहे जे शोषित आमचे वर्ग आहे त्यांनी हा साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. या साखळी उपोषणाचा जरी या प्रशासनावर जर परिणाम होत नसाले आणि आमच्या मागण्यांचा पुरावा होत नाही आहे तर या साखळी उपोषणाचा आम्ही आक्रोशित म्हणजे अजून उग्र आंदोलन करायच्या तयारीत आहे. त्याच्यामध्ये जर नगरपालिकेचं काम बंद करायचं असेल तर आम्ही त्याच्यासाठी पण तयार आहे, नाही तर आमरण उपोषण करायचं असेल तर त्यासाठी पण आमची तयारी आहे.